हं. मला सांगा, आपण जेव्हा एखादी अतिशय सुंदर आणि अशी गगनचुंबी इमारत पाहतो ना, तेव्हा साहजिकच आपलं लक्ष कुठे जातं? तिच्या बाह्य सौंदर्यावर, म्हणजे काचेच्या खिडक्या किंवा तिची आकर्षक रंगरंगोटी. अगदी बरोबर. तिची भव्य रचना किंवा एकूणच डिझाईन बघून आपण अगदी थक्क होतो. पण आपण कधी जमिनीखालील तो जो अवाढव्य सांगाड असतो ना, तो पाया, तो कधीच पाहत नाही. हो, कारण तो अदृश्य असतो. नक्कीच. आणि तिथे जर काही तडजोड झाली असेल किंवा समजा तो कमकुवत असेल, तर तर वरची इमारत कितीही सुंदर असली तरी ती पहिल्याच भूकंपात कोसळते. हो, म्हणजे पाया भक्कम नसेल तर सगळंच कोसळणार. हो ना. आणि आज आपण एका अशाच वास्तूबद्दल सखोल चर्चा करणार आहोत, जी मानवी आयुष्यातील कदाचित सर्वात गुंतागुंतीची आणि महत्वाची वास्तू आहे. ती वास्तू म्हणजे विवाह. खूपच समर्पक उदाहरण आहे हे. थँक्यू. आणि आज आपण विद्यावाचस्पती विद्यानंद यांच्या द आर्किटेक्चर ऑफ अ लास्टिंग मॅरेज या अप्रतिम लेखनाच्या आधारावर हे उलगडणार आहोत. या वास्तूचा पाया नेमका कसा असायला हवा हे आपण बघणार आहोत. आणि हे खूप गरजेचं आहे, कारण आजकाल आपण पाहतो की लोक एका 4 तासांच्या लग्न सोहळ्याचं नियोजन करण्यासाठी शेकडो तास खर्च करतात. हो ना. म्हणजे कपडे, फोटोग्राफी, जेवणाचे मेन्यू ठरवण्यासाठी अक्षरशः 500 तास खर्च केले जातात. अगदी खरंय. पण पुढची 40 वर्ष ज्या एका आर्थिक, भावनिक आणि वैचारिक पायावर उभी राहणार आहेत, त्याबद्दल अनेकदा जुजबी विचारही केला जात नाही. हा एक खूप मोठा विरोधाभास आहे. हा विरोधाभास खरोखरच विचार करायला लावणारा आहे. आपण अनेकदा विवाहाचा विचार केवळ 2 व्यक्तींचे एकत्र येणे किंवा एक रोमॅन्टिक टप्पा इथपर्यंतच मर्यादित ठेवतो. हो, पण विद्यानंद यांच्या मांडणीतून एक खूप वेगळं आणि सखोल वास्तव समोर येतं. विवाह म्हणजे केवळ 2 व्यक्तींचा संगम नाहीये. मग तो कशाचा संगम आहे? तर तो 2 स्वतंत्र संस्कृतींचा, 2 वेगवेगळ्या मूल्य व्यवस्थांचा आणि अनेक दशकांच्या 2 वेगवेगळ्या संस्कारांचा संगम असतो. बापरे, म्हणजे हे खूपच व्यापक आहे. होय. जेव्हा आपण याला एका वास्तूच्या दृष्टिकोनातून पाहतो ना, तेव्हा लक्षात येते की केवळ बाह्य आकर्षण किंवा तात्पुरते प्रेम यावर बांधलेली वास्तू फार काळ तग धरू शकत नाही. म्हणजे सामाजिक प्रतिष्ठेच्या आधारावर बांधलेली वास्तू सुद्धा कोसळू शकते. नक्कीच. आयुष्यात जेव्हा खरे धक्के बसतात ना, तेव्हा तिथे एक अत्यंत वास्तववादी, ठोस आणि तपासलेला पाया असावा लागतो. मग हा पाया म्हणजे नक्की काय हे समजून घेणं खूप गरजेचं आहे. आपण एक रूपक घेऊया. समजा आपण एकाच प्लॉटवर घर बांधायला घेतलंय. बरं. एकाच्या डोक्यात अतिशय आधुनिक गगनचुंबी आणि सर्व सोयींनी युक्त अशी काचेची इमारत आहे, आणि दुसऱ्याला निसर्गाच्या सान्निध्यात एक साधं कौलारू घर हवंय. म्हणजे दोघांची स्वप्ने एकदम वेगळी आहेत. अगदी. हे दोन्ही स्वप्ने त्यांच्या जागी अतिशय सुंदर आहेत, पण ती एकाच पायावर उभी राहू शकतात का? नाही ना. नाही, अजिबात नाही. इथे प्रश्न हा नाहीये की कोण बरोबर आणि कोण चूक, तर या 2 जीवनदृष्टी जुळतात का, हा खरा प्रश्न आहे. अगदी बरोबर. आणि हीच ती मूल्यव्यवस्था असते जिच्यावर कोणत्याही दीर्घकालीन नात्याची सुरुवात होते. प्रत्येकाचं जीवनाकडे पाहण्याचे एक वेगळं लेन्स असतं. लेन्स म्हणजे दृष्टिकोन म्हणायचंय तुम्हाला? हो, दृष्टिकोन. म्हणजे बघा, काहींसाठी भौतिक प्रगती, करिअरमध्ये सर्वोच्च शिखरावर पोचणे आणि आर्थिक समृद्धी मिळवणे हे सर्वोच्च प्राधान्य असतं. हो, त्यांच्यासाठी यश म्हणजे बँक बॅलन्स आणि समाजातील स्टेटस. अगदी. तर दुसरीकडे काहींच्या लेन्समधून साधेपणा, समाजासाठी काहीतरी करणे किंवा मानसिक आणि आध्यात्मिक समाधान हे जास्त मोलाचं असतं. आणि जर या 2 टोकाच्या व्यक्ती एकत्र आल्या तर? सुरुवातीचे काही महिने ते कदाचित एकमेकांच्या या वेगळेपणावर प्रेम करतील. त्यांना ते सगळं नवीन आणि आकर्षक वाटेल. हो, सुरुवातीला सगळं छान वाटतं. पण काही वर्षानंतर काय होतं माहितीये का? रविवारी सुट्टीच्या दिवशी जेव्हा एकाला मोठ्या नेटवर्किंग पार्टीला जाऊन संपर्क वाढवायचे असतील आणि दुसऱ्याला शांतपणे घरात बसून पुस्तक वाचायचं असेल, राईट, तेव्हा जो संघर्ष उभा राहतो तो केवळ त्या रविवारचा नसून तो थेट मूल्यांचा आणि जगण्याचा उद्देशाचा संघर्ष असतो. बापरे, म्हणजे हे खूप खोलवर रुजलेलं असतं. हो, आणि इथे महत्वाची गोष्ट अशी की मूल्य अगदी कार्बन कॉपीसारखी समान असण्याची गरज नाही, पण ती एकमेकांना पूरक असणं अत्यंत आवश्यक आहे. हे ऐकायला खूप तर्कशुद्ध वाटतंय. पण हे सगळं सुरुवातीला कसं ओळखायचं? जेव्हा 2 लोक एकमेकांना पहिल्यांदा भेटत असतात तेव्हा ते साहजिकच स्वतःची एक उत्तम आवृत्ती म्हणजे बेस्ट व्हर्जन समोर ठेवत असतात. हो, प्रत्येकजण स्वतःला चांगलंच दाखवण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे एखाद्या नोकरीच्या मुलाखतीत जसं आपण म्हणतो ना, माझी सर्वात मोठी कमजोरी म्हणजे मी स्वतःला कामात खूप झोकून देतो. हो, अगदी तसंच.
हे असं खोटं पण गोड उत्तर दिलं जातं. तसंच काहीसं सुरुवातीच्या भेटींमध्ये होतं. मग ही खरी मूल्य नैसर्गिकरित्या कशी समोर येतील? त्यासाठी ना केवळ शब्दांवर अवलंबून न राहता कृती आणि छोट्या छोट्या प्रसंगांमधल्या प्रतिक्रियांकडे लक्ष देणं जास्त प्रभावी ठरतं. म्हणजे कशा प्रकारच्या कृती? समजा तुम्ही रेस्टॉरंटमध्ये आहात तर तिथल्या वेटरशी बोलण्याची पद्धत कशी आहे, ट्रॅफिकमध्ये अडकल्यावर त्यांची होणारी चिडचिड कशी असते. अरे वा, म्हणजे या छोट्या गोष्टीतून खूप काही समजतं. नक्कीच. किंवा भविष्यातील प्लॅन्सबद्दल बोलताना ते मी म्हणतात की आपण या शब्दाचा वापर करतात, यातून मूल्ये आपोआप उघड होतात. हां, हे खूप प्रॅक्टिकल आहे. आणि याशिवाय कौटुंबिक पार्श्वभूमी हा एक असा आरसा आहे जो खूप काही सांगून जातो. कौटुंबिक पार्श्वभूमी? म्हणजे त्यांच्या घरचं वातावरण? हो, प्रत्येक कुटुंबाची स्वतःची एक अदृश्य नियमावली असते. सण साजरे करण्याच्या पद्धती, पैशांबद्दल घरात होणारी उघड किंवा छुपी चर्चा. किंवा ताणतणाव हाताळण्याची पद्धत? अगदी बरोबर. हे सगळे संस्कार माणसाच्या नसानसात भिनलेले असतात. जेव्हा दोन लोक एकत्र येतात तेव्हा ते फक्त स्वतःचे कपडे आणि पुस्तके घेऊन नव्या घरात येत नाहीत, मग? तर ते त्यांच्या कुटुंबाच्या अदृश्य संस्कारांची पूर्ण बॅगेज घेऊन येत असतात. म्हणजेच आपण स्वतःला कितीही स्वतंत्र किंवा आधुनिक समजत असलो तरी नकळतपणे आपण आपल्या कुटुंबाचेच एक बाय प्रॉडक्ट असतो. 100%. जेव्हा आयुष्यात एखादा कठीण निर्णय घेण्याची वेळ येते तेव्हा आपला मेंदू त्या जुन्या कौटुंबिक फाईल्स ओपन करतो. अगदी बरोबर पकडलत. त्यामुळे समोरच्या व्यक्तीच्या कुटुंबाबद्दल आदर आणि त्यांच्या वातावरणाशी जुळवून घेण्याची तयारी नसेल तर ते नाते आतून पोखरायला सुरुवात होते. हो, आणि तो पाया तिथेच कमकुवत व्हायला लागतो. पण समजा हा मूल्यांचा आणि कुटुंबाचा पाया आपण व्यवस्थित रचला तरी आयुष्याचा रस्ता कधीच गुळगुळीत नसतो. तिथे खड्डे येणारच. हो, खड्डे तर असणारच. मला नेहमी वाटतं की या प्रवासात दोन व्यक्तींमधला संवाद हा गाडीच्या शॉक ॲब्झॉर्बर सारखा काम करतो. क्या बात है, खूप छान उपमा आहे ही. म्हणजे बघा ना, रस्ता कितीही खराब असला तरी शॉक ॲब्झॉर्बर चांगले असतील तर गाडीतल्या प्रवाशांना फारसे झटके बसत नाहीत. बरोबर. पण जर तेच नादुरुस्त असतील तर एक छोटासा खड्डाही गाडीचं प्रचंड नुकसान करू शकतो. नात्यात येणारे ताणतणाव, अपेक्षाभंग हे खड्डे आहेत आणि संवाद हा तो धक्का शोषून घेणारा मुख्य मेकॅनिझम आहे. आणि जेव्हा हा मेकॅनिझम बंद पडतो ना तेव्हा प्रत्येक छोटासा गैरसमज एका मोठ्या स्फोटात बदलतो. नक्कीच. संवाद म्हणजे केवळ दिवसभर काय घडले याची माहिती देणे किंवा तू हे आणलं का इतपत बोलणे नव्हे. मग खऱ्या अर्थाने संवाद कशाला म्हणायचं? संवाद म्हणजे आपल्या आतील असुरक्षितता, भीती आणि नाराजी समोरच्याला अशा पद्धतीने सांगता येणे की त्यातून मार्ग निघेल. म्हणजे जिथे भावना लपवल्या जात नाहीत. अगदी. जिथे पूर्ण स्पष्टता असते तिथे संशयाला किंवा गैरसमजांना जागाच उडत नाही. पण या संवादात एक खूप नाजूक धागा असतो, तो म्हणजे आदराचा. हा, पण थांबा, इथे मला एक मुद्दा मांडायचा आहे. या स्पष्टतेच्या नावाखाली आपण आजकाल एक वेगळाच प्रकार पाहतो. कोणता प्रकार? अनेकदा लोक म्हणतात, मी तर स्पष्ट वक्ता आहे, माझ्या मनात जे असतं तेच माझ्या ओठावर असतं. हो, हे खूप ऐकायला येतं. आणि या प्रामाणिकपणाचा बुरखा पांघरून ते समोरच्याचा सतत अपमान करत राहतात, त्याला दुखावत राहतात. खरंय. जर मनात आलेला प्रत्येक नकारात्मक विचार थेट तोंडावर मारणे आणि समोरच्याच्या उणीवा काढणे म्हणजे स्पष्टता असेल तर मग नाते टिकणार कसे? संवादातील ही स्पष्टता आणि संवेदनशीलता यांच्यातील सीमारेषा नक्की कुठे आखायची? ही अत्यंत महत्वाची आणि थोडी धुसर सीमारेषा आहे. स्पष्टता म्हणजे कटू सत्य सांगणे हे मान्य, पण संवेदनशीलता म्हणजे ते सत्य अशा भाषेत आणि अशा वेळी सांगणे की समोरच्याचा बचाव किंवा डिफेन्स मेकॅनिझम जागृत होणार नाही. म्हणजे त्यांना असं वाटायला नको की आपण त्यांच्यावर हल्ला करतोय. अगदी. जर एखाद्याच्या चुका दाखवताना आपण त्याच्या अस्तित्वावरच किंवा त्याच्या चारित्र्यावर घाव घालत असू तर तो संवाद नसून तो एक हल्ला आहे. हे खूप महत्वाचं आहे. आदरपूर्वक मतभेद मांडता येणे हे खूप उच्च पातळीचं कौशल्य आहे. उदाहरणार्थ, तू नेहमीच असा स्वार्थीपणा करतोस असं म्हणण्यापेक्षा बर, जेव्हा असा प्रसंग घडतो तेव्हा मला दुर्लक्षित झाल्यासारखं वाटतं. या दोन वाक्यांमध्ये जो फरक आहे ना, तोच फरक वाद आणि संवाद यांच्यात आहे. अरे वाह, म्हणजे शब्दांची निवड खूप फरक पाडते. नक्कीच. आणि इथेच भावनिक परिपक्वता, ज्याला आपण इमोशनल मॅच्युरिटी म्हणतो, ती खऱ्या रखाने कामाला येते. म्हणजे जेव्हा परिस्थिती हाताबाहेर गेलेली असते तेव्हा स्वतःच्या भावनांवर नियंत्रण मिळवण्याची आणि परिपक्वतेने वागण्याची क्षमता. हो,
जेव्हा आयुष्यात काही अनपेक्षित संकटे येतात ना, कदाचित अचानक नोकरी जाणे, व्यवसायात मोठे आर्थिक नुकसान होणे किंवा कुटुंबात गंभीर आजारपण येणे. हो, तेव्हा राग, भीती आणि नैराश्य येणं स्वाभाविक आहे. अगदी स्वाभाविक आहे, पण भावनिकदृष्ट्या परिपक्व व्यक्ती या रागाचं किंवा तणावाचं रूपांतर विध्वंसामध्ये करत नाही. म्हणजे ते नातं तोडायला बघत नाहीत. नाही, एक व्यक्ती जेव्हा रागात किंवा प्रचंड तणावात असते तेव्हा दुसरीने जाणीवपूर्वक शांत राहणे आणि परिस्थितीचा संयमाने सामना करणं आवश्यक असते. ही परिपक्वता नात्यात एक प्रकारची मानसिक सुरक्षितता निर्माण करते. म्हणजे सायकोलॉजिकल सेफ्टी. हो, समोरच्या व्यक्तीला हे आतून माहीत असतं की परिस्थिती कितीही वाईट असली तरी आपला जोडीदार भावनिकदृष्ट्या कोसळणार नाही किंवा टोकाचे पाऊल उचलणार नाही. हे सर्व ऐकायला खूप आदर्श वाटतं. भावना, संवाद आणि मूल्यांच्या या जगात सगळं काही छान आहे. पण जेव्हा तो हनीमून फेज संपतो आणि खऱ्या जगाचे चटके बसायला लागतात, म्हणजे जेव्हा घराचे हप्ते भरायचे असतात, किराणा सामानाची यादी मोठी होते आणि विजेचे बिल हातात येते, तेव्हा या भावनिक परिपक्वतेची खरी परीक्षा सुरू होते. एकदम प्रॅक्टिकल मुद्दा काढलात तुम्ही. हो ना. इथे आपण एका अत्यंत व्यावहारिक सत्याकडे येतो, पैसा आणि अर्थकारण. अनेकदा लोक पैशांकडे फक्त उत्पन्न म्हणून पाहतात. दोघंही चांगलं कमावतात, मग काय अडचण आहे असा विचार केला जातो. पण अडचण तिथेच सुरू होते. नक्कीच. समजा एका व्यक्तीसाठी पैसा म्हणजे आजचा आनंद विकत घेण्याचा साधन आहे. बँक अकाउंटमध्ये पैसे दिसले की नवीन गॅजेट घेणे किंवा अचानक ट्रिप प्लॅन करणे हा तिचा स्वभाव आहे. आणि दुसऱ्या व्यक्तींसाठी पैसा म्हणजे भविष्याची सुरक्षा असते. अगदी. ती व्यक्ती प्रत्येक रुपया वाचवून एक्सेल शीट बनवून भविष्यातील संकटांसाठी तरतूद करून ठेवते. इथे जास्त उत्पन्न असूनही काहीच उपयोग नाही, कारण त्यांच्या आर्थिक दृष्टीमध्येच, फायनान्शियल पर्स्पेक्टिव्हमध्येच जमीन आसमानाचा फरक आहे. आणि हा फरक कालांतराने नात्यात प्रचंड विष घालू शकतो. ते कसं? कारण पैशांवरून होणारे वाद हे सहसा केवळ पैशांबद्दल नसतातच, ते मूल्य आणि सुरक्षतेच्या संकल्पनेवरून होणारे वाद असतात. म्हणजे पैशांच्या मागे एक भावनिक कारण असतं. हो, जो खर्च करतोय त्याला वाटतं की दुसरा कंजूस आहे आणि तो आजचा जगण्याचा आनंद हिरावून घेत आहे. आणि जो बचत करतोय त्याला वाटतं की दुसरा अत्यंत बेजबाबदार आहे. अगदी बरोबर. आणि तो आपल्या भविष्याशी खेळत आहे असं त्याला वाटतं. त्यामुळे विवाहपूर्वी किंवा अगदी सुरुवातीच्या काळातच पैशांचे नियोजन, खर्च आणि गुंतवणुकीचं धोरण यावर एकमत असणं खूप महत्वाचे आहे. किंवा किमान एक मध्यमार्ग काढण्याची तयारी तरी असावी लागते. होय, आर्थिक सवयींची ही सुसंगतीना नात्यातील अर्ध्याहून अधिक ताणतणाव आधीच नष्ट करते. आणि याच आर्थिक स्वातंत्र्याला जोडून येतो करिअरचा मुद्दा. आजकाल दोघांनाही स्वतःची व्यावसायिक उद्दिष्टे असतात. हो, दोघेही महत्वाकांक्षी असतात. दोन महत्वाकांक्षी व्यक्ती एकाच घरात राहताना त्यांच्या करिअरच्या दिशांची आणि महत्वाकांक्षांची सांगड घालणं हे सोपं काम नक्कीच नाही. तिथे स्पर्धा नको असते, तर सहकार्य हवे असते. दोघांच्याही करिअरची उद्दिष्टे स्पष्ट असली पाहिजेत आणि एकमेकांच्या स्वप्नांसाठी वेळ, श्रम आणि कधीकधी स्वतःच्या करिअरमध्ये थोडी तडजोड करण्याचीही तयारी असावी लागते. बरोबर. पण या व्यावसायिक शर्यतीत आपण अनेकदा एका खूप मूलभूत आणि रोजच्या गोष्टीकडे दुर्लक्ष करतो. ती म्हणजे दैनंदिन जीवनशैली आणि आरोग्य. जीवनशैली म्हणजे रोजचे जगणे. हे तर खूपच क्षुल्लक वाटतंय. क्षुल्लक वाटतं, पण ते नसतं. म्हणजे आपण अनेकदा ऐकतो की मला सकाळी लवकर उठायला आवडतं आणि दुसऱ्या व्यक्तीला रात्री उशिरापर्यंत जागत काम करायची किंवा सिरीज बघायची सवय आहे. यात काय मोठं? लोक याकडे गमतीने पाहतात. हे वरवर पाहता क्षुल्लक वाटतं खरं, पण या छोट्या सवयींचा म्हणजे सिर्काडियन रिथम्सचा दीर्घकाळात नात्यावर कसा घातक परिणाम होतो ते आपण समजून घेऊया. बरं, कसं काय? जर एकाची सकाळची शिफ्ट असेल आणि दुसरा नाईट आऊल असेल तर ते दिवसभरात एकत्र वेळ कधी घालवणार? रात्री जेव्हा एकाला झोपायची असते तेव्हा दुसरा ऊर्जेने सळसळत असतो. अरेच्छा, हो, हा तर रोजचाच प्रश्न होईल. ही शारीरिक आणि वेळेची दरी एक मोठी भावनिक दरी निर्माण करते. बापरे, म्हणजे या छोट्या गोष्टी इतका मोठा इम्पॅक्ट करतात. नक्कीच. आहाराच्या सवयी, व्यायामाची आवड, सुट्टीच्या दिवशी बाहेर भटकंती करायची की घरातच पडून राहायचे, याबद्दलचे विचार हे सगळे रोजच्या जगण्याचे पॅटर्न आहेत. आणि जर हा डेली पॅटर्न जुळत नसेल तर रोजच्या आयुष्यात एक सततची कुरबुर सुरू राहते.
जी नात्यातला आनंद पूर्णपणे हिरावून घेते. म्हणजे एकत्र कोणता चित्रपट पाहायचा हे ठरवणं फार सोपं असतं, पण एकत्र आयुष्य कसं जगायचं यावर एक वाक्यता आणण्यासाठी खूप सखोल विचार लागतो. अगदी अचूक बोललात. आता आपण मूल्य पाहिली, संवाद कसा असावा हे समजून घेतलं, आणि पैसा, करिअर, जीवनशैली या व्यावहारिक बाजूही पडताळून पाहिल्या. हो. या सर्व गोष्टींची जेव्हा सांगड घातली जाते तेव्हा ही वास्तू एका निर्णायक टप्प्यावर पोचते, जिथे भविष्यासाठी एकत्र निर्णय घेण्याची वेळ येते. हा खूप महत्वाचा टप्पा आहे. मला विवाहाची ही संकल्पना एखाद्या विमानाच्या उड्डाणासारखी वाटते. विमानाच्या उड्डाणासारखी कसं काय? म्हणजे विमानात फक्त एक पायलट नसतो, तर तिथे 2 सहवैमानिक असतात, को पायलट्स. जेव्हा विमान 30,000 फुटावर उडत असते तेव्हा त्या दोन्ही वैमानिकांना उड्डाणाचे नियम माहीत असणं बंधनकारक आहे. बरोबर. दोघांचंही लक्ष त्याच रडारवर असते. जर एकाने अचानक ठरवलं की आपल्याला दिशा बदलायची आहे आणि दुसऱ्याला ते माहीत नसेल तर विमानाचा अपघात निश्चित आहे. हे अतिशय योग्य उदाहरण आहे. दोघांनाही जबाबदारीची समान जाणीव असावी लागते. आणि कधीकधी हवामान खराब असते, अचानक टर्ब्युलन्स येतो, तेव्हा एकाला थकवा आला किंवा काही अडचण आली तर दुसऱ्याने पूर्ण ताबा घेऊन विमान सुरक्षितपणे पुढे नेण्याची क्षमता असावी लागते. आणि हीच ती निर्णय क्षमता आणि जबाबदारीची भावना आहे. आयुष्यात अनेक महत्त्वाचे निर्णय एकत्र घ्यावे लागतात. घर घेणे, मुलांचे शिक्षण, गुंतवणुकीचे मोठे पर्याय. हो, हे निर्णय एकट्याने घेता येत नाहीत. पण अनेकदा काय होतं माहितीये का? लोक एकत्र निर्णय घेण्याऐवजी ती जबाबदारी दुसऱ्यावर ढकलतात, जेणेकरून भविष्यात काही बिघडले तर तुझ्यामुळे हे झालं असे सहज बोट दाखवता येईल. हा ब्लेम गेम सुरू होतो मग. अगदी. पण सहवैमानिक असणे म्हणजे यश आणि अपयश या दोन्हींची समान जबाबदारी घेणे, स्वतःच्या कृतींचे दायित्व म्हणजे अकाउंटेबिलिटी स्वीकारणे. एकमेकांवर अवलंबून राहणे हा नात्याचा एक भाग आहेच, पण प्रत्येक वेळी समोरचा आपल्याला वाचवेल ही अपेक्षा ठेवण्याऐवजी स्वतःची जबाबदारी समर्थपणे पार पाडण्याची कुवत असणं हे जास्त महत्वाचे आहे. म्हणजेच आपण अनेक रोमॅन्टिक चित्रपटांमध्ये पाहतो तसा यू कम्प्लीट मी, म्हणजे तू माझं आयुष्य पूर्ण करशील, हा विचार थोडा बालिश आहे. हो, तो वास्तवात टिकत नाही. वास्तववादी विचार जास्त प्रगल्भ आहे असं मला वाटतं. आणि तोच या संपूर्ण विश्लेषणाचा मुख्य गाभा आहे. बाह्य आकर्षण, समाजात दिसणारा दिखावा किंवा केवळ प्रेम आहे ह्या एकाच भावनेवर विसंबून राहणे किती अपुरे आहे हे ह्यातून स्पष्ट होते. नक्कीच. त्यासाठी सखोल विचार, समजूतदारपणा आणि एक कठोर वास्तववादी दृष्टिकोन हवाच. एक योग्य निर्णय ही केवळ आनंदी आयुष्याची किंवा हॅपी एंडिंगची सुरुवात नसते. मुळात हॅपी एंडिंग ही संकल्पनाच अस्तित्वात नाही. हो, कारण आयुष्य ही एक सतत चालणारी प्रक्रिया आहे. चित्रपट तिथे संपतो पण आयुष्य तिथून पुढे सुरू राहतं. अगदी बरोबर. योग्य व्यक्तीसोबतचा विवाह ही त्या दोन व्यक्तींना एकमेकांच्या सहवासात वैयक्तिक पातळीवर विकसित होण्याची, ग्रो होण्याची दिलेली एक मोठी संधी असते. विकसित होण्याची संधी हे खूपच सखोल आहे, कारण आपण नात्याला अनेकदा एक अंतिम टप्पा किंवा डेस्टिनेशन मानतो, पण तो एक निरंतर चालणारा मार्ग आहे. आणि या मार्गावर चालताना लागणारे सर्वात महत्वाचे इंधन विद्यानंद यांनी स्पष्ट केले आहेत. कोणते आहेत ते? समज, संयम आणि सहकार्य. म्हणजे अंडरस्टँडिंग, पेशन्स आणि कोऑपरेशन. समोरच्या व्यक्तीचे विचार, तिची भीती आणि तिची स्वप्न समजून घेणे. हा झाला पहिला भाग. हो. दुसरा म्हणजे कठीण प्रसंगात जेव्हा काहीही मनासारखे घडत नसते आणि ताण आलेला असतो तेव्हा संयम राखणे. आणि तिसरा म्हणजे प्रत्येक पावलावर, मग ते करिअर असो, घरातील कामे असोत किंवा भविष्यातील नियोजन असो, तिथे एकोप्याने सहकार्य करणे. क्या बात आहे. या त्रिसूत्रीवरच कोणत्याही दीर्घकाळ टिकणाऱ्या नात्याची वास्तू भक्कमपणे उभी राहू शकते. आपण आज या वास्तूच्या पायापासून ते तिच्या छतापर्यंतच्या प्रवासाचा एक अतिशय विस्तृत नकाशा पाहिला. जीवनदृष्टी, संवादाचे शॉक ॲब्झॉर्बर, भावनिक परिपक्वतेची गरज, पैशांकडे पाहण्याचा दृष्टिकोन, कुटुंबाचे अदृश्य संस्कार, करिअरची सांगड, हो, रोजची जीवनशैली आणि सहवैमानिकापणाने निर्णय घेण्याची क्षमता. ज्यांना विवाहाचा नव्याने विचार करायचा आहे किंवा जे आधीच या प्रवासात आहेत त्यांच्यासाठी ही केवळ एक चेकलिस्ट नाहीये की जिथे बॉक्सवर टिकमार्क करून मोकळं होता येईल. अजिबात नाही. दोन व्यक्तींनी एकत्र येऊन स्वतःला आणि एकमेकांना कसे घडवावे याचा हा एक स्पष्ट ब्लूप्रिंट आहे. आणि हा नकाशा मुळात
चुका टाळण्यासाठी नाहीये, तर एका अधिक अर्थपूर्ण आयुष्याची निर्मिती करण्यासाठी आहे. जेव्हा आपण या सर्व घटकांचा जाणीवपूर्वक विचार करतो, तेव्हा आपण आपल्या नात्याला केवळ नशिबाच्या किंवा परिस्थितीच्या हाती न सोपवता त्या वास्तूचे खरे शिल्पकार बनतो. एकदम खरं आहे. पण या सर्व चर्चेतून एक अतिशय वेगळा विचार आता माझ्या मनात येतोय. आपण आत्तापर्यंत ही 8 घटकांची फूटपट्टी, हे सगळे बारकावे केवळ विवाह या संस्थेला लावून पाहिल्या. हो, आपला मुख्य विषय तोच होता. मूल्यांची सुसंगती, आर्थिक नियोजन, भावनिक परिपक्वता आणि संवाद हे सगळं विवाहासाठी गरजेचं आहे, हे आपण सविस्तर बघितलं. पण जरा विचार करूया, आपण हेच निकष आपल्या आयुष्यातील इतर महत्त्वाच्या नात्यांना का लावत नाही? म्हणजे इतर नातेसंबंध. हो, आपली अत्यंत जवळची मैत्री किंवा आपले व्यावसायिक भागीदार म्हणजे बिझनेस पार्टनरशिप्स. तिथेही 2 वेगळे जीवनप्रवाह, 2 वेगळ्या कौटुंबिक पार्श्वभूमी असलेले लोक एकत्र येऊन एक सामायिक ध्येय गाठण्याचा प्रयत्न करत असतातच ना. हा विचार खरंच खूप वेगळा आणि महत्वाचा आहे. जर आपण एखाद्या बिझनेस पार्टनरसोबत आर्थिक दृष्टीत जुळतीये की नाही, किंवा एखादा अत्यंत जवळचा मित्र तणावाच्या प्रसंगी भावनिकदृष्ट्या कसा वागतोय, याची इतक्याच सखोल पातळीवर चाचपणी केली, तर कदाचित आपल्याला आयुष्यातील अनेक मनस्ताप, फसवणूक किंवा तुटलेली नाती पाहावी लागणार नाहीत. अगदी बरोबर. हा नियम तिथेही लागू होतोच. हा नकाशा फक्त विवाहाचा नाही, तर एकूणच मानवी सहअस्तित्वाचा आहे. या एका नवीन आणि व्यापक दृष्टिकोनावर विचार करण्यासाठी थोडा वेळ घेऊया आणि आपली आजची ही सखोल चर्चा आपण इथेच थांबूया. नक्कीच. आपल्या आयुष्यातील महत्त्वाच्या वास्तूंचा पाया तपासत राहूया आणि हा विकासाचा प्रवास असाच समृद्ध करत राहूया.